केस गळतायत, शरीरात आयरनची कमतरता जाणवते आणि रोजच्या जेवणात काहीतरी पौष्टिक पण चविष्ट हवंय, तर आजची ही कढीपत्त्याची चटणी तुमच्यासाठी खूप खास आहे. फक्त काही मिनिटात तयार होणारी ही चटणी चवीला भन्नाट आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग पाहूया ही झटपट आणि पौष्टिक कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची. तर मी इथे भरपूर प्रमाणात असा कढीपत्ता घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि याला चाळणीवरती असं पाणी निथळण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. सोबतच बाकीचे साहित्य इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, उडदाची डाळ घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहे आणि डाळिया घेतलेल्या आहेत. 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, जिरं आणि तीळ घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य परतून घ्यायचे आहे. तर मी इथे तेल न घालता आधी खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे. ते एकदम आपल्याला मंद आचेवर हे खोबऱ्याचं किस आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर खोबरं आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी खूप मदत करतं. बघा आता आपलं खोबरं छान असं परतून झालेलं आहे. आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता मी इथे 1 टेबलस्पून तेल घालते आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे सुद्धा परतून घ्यायचे आहे. तर शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि चांगले फॅट्स असतात. तर छान आपल्याला असे परतून घ्यायचे शेंगदाणे. शेंगदाणे छान असे परतून झाले आहे, ते सुद्धा आपल्याला आता काढून घ्यायचे आहे. आता आपल्याला यामध्येच डाळिया सुद्धा परतून घ्यायचं आहे. डाळवाण आपल्या चटणीला एक छान असं टेक्स्चर देतो. इथे डाळिया सुद्धा आपला परतून झालेला आहे. तर यामध्येच आता आपल्याला उडदाची डाळ सुद्धा परतून घ्यायची आहे. तुम्ही उडदाच्या डाळीचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. मी इथे 1 टेबलस्पून उडदाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही हवं असेल तर थोडं जास्त पण घेऊ शकता. आणि मी इथे डाळिया घेतलेल्या आहे. तुम्ही डाळिया न घेता चण्याची डाळ सुद्धा घेऊ शकता. तर बघा इथे आपली उडदाची डाळ सुद्धा भाजून झालेली आहे. आता आपल्याला कढीपत्ता सुद्धा भाजून घ्यायचा आहे. तर कढीपत्त्याला थोडं पाणी आहे, म्हणून तेल न घालता आधी याला छान कोरडा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, कॅल्शियम, फायबर आणि अनेक अँटीऑक्सिडंट असतात. केसांसाठी, पचनक्रियेसाठी, शरीरात आयरनची कमतरता भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, त्वचेसाठी खूप जास्ती फायदेशीर आहे कढीपत्ता. तर आता कढीपत्ता छान असा कोरडा भाजून झालेला आहे. आता यामध्ये मी थोडं अर्धा टेबलस्पून तेल घातलं आणि परत त्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते. तर बघा छान कुरकुरीत भाजून झाला आहे. आता आपल्याला कढीपत्ता सुद्धा काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये परत मी 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला आता जिरं घालून घ्यायचं. जिरे पचनासाठी खूप जास्त उपयुक्त असतात. तर जिरे छान असे परतून झाले की यामध्ये मी अर्धा टेबलस्पून धने सुद्धा परतून घेणार आहे. तर धने ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असेल तर घाला, नाही घातले तरी चालेल. तर धने आणि जिरे छान असं परतून झाले. यामध्येच आता लसूण पाकळ्या सुद्धा परतून घ्यायच्या. तर लसूण आपली रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातं. तर आपल्याला लसूण पाकळ्या सुद्धा छान अशा परतून घ्यायच्या आहे. तर आपण भरपूरशा पदार्थांमध्ये कढीपत्ता घालतो, पण जेवण करताना तो कढीपत्ता हळूच बाहेर काढून टाकतो. पण असा गुणकारी कढीपत्ता सर्वांच्या पोटात जावा त्यासाठीच आपण ही मस्त अशी पौष्टिक चटणी बनवत आहोत. म्हणून रोजच्या आहारात कढीपत्त्याचा समावेश करणं खूप जास्त फायदेशीर ठरू शकते. म्हणून 1 टेबल का होईना पण तुमच्या आहारात हे चटणीचा समावेश असू. तर यामध्येच आपल्याला आता तीळ सुद्धा भाजून घ्यायचे. तर हे सगळे साहित्य भाजल्यामुळे ना चटणीला खूप जास्ती खमंग चव येते आणि चटणी जास्ती दिवस टिकते सुद्धा. तर आपले सर्व साहित्य छान असे भाजून झालेले आहे. आता आपल्याला भाजलेलं जे सर्व साहित्य आहे ना ते थोडे थंडे करून घ्यायचे आहे, नंतरच मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे. तर बघा थंड झाल्यानंतर जे कढीपत्ता आहे ते अजूनच जास्त कुरकुरीत झालेले आहे.
तर तुम्ही ही चटणी 1 टेबलस्पून रोजच्या भाजीमध्ये सुद्धा टाकली ना तर खूप छान चव येते भाजीला, किंवा भेळ म्हणा किंवा कुठला पदार्थ म्हणा त्या पदार्थामध्ये टाकली ना तर त्या पदार्थाची चव अजूनच वाढते. तर इथे सर्व साहित्य थंड झालेले आहे. आता आपल्याला मिक्सरमध्ये याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर मी इथे 3 टेबलस्पून तिखट घालते. तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट घाला, किंवा तिखटऐवजी तुम्ही लाल मिरच्याचा वापर केला तेही खूप छान. आणि चवीनुसार मीठ घालते. इथे थोडं चिंच घालते. चिंचेमुळे छान आंबट गोड चव येते आपल्या चटणीला. चिंचेऐवजी तुम्ही आमसूर पावडर सुद्धा वापरू शकता, म्हणजे खूप छान चवीला येते. नाही घातलं तरी चालेल. जर तुम्हाला आंबट गोड अशी चव आवडत असेल तर थोडं घाला. आता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचे. एकदम बारीक सुद्धा वाटून नाही घ्यायचं. आपल्याला एकदम पल्स मोडवर असं जाडसर वाटून घेतलं. जाडसर टेक्स्चर असलं ना तर त्या चटणीची चव खूप भारी लागते. म्हणून आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं. तर आपली चटणी जाडसर अशी वाटून झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे. तर ताटाची शोभा वाढवणारी, तोंडाची चव वाढवणारी, ही पौष्टिक, चविष्ट आणि झटपट तयार होणारी कढीपत्त्याची चटणी नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. घरी लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.